नायब तहसीलदार लाचलुचपतच्या जाळ्यात 10 लाखाची मागणी 2.5 लाख रुपये घेताना रंगेहात पकडले। सिन्नर तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराचे जाळे पुन्हा एकदा उघड झाले आहे। फेरफार नोंद मंजुरीसाठी तब्बल 10 लाखाची लाच मागणाऱ्या महसूल नायब तहसीलदार संजय भिकाजी धनगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2.5 लाखाची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले। नाशिकमधील सोपान हॉस्पिटल समोर मंगळवार रात्री ही कारवाई करण्यात आली। या धडाकेबाज कारवाईमुळे महसूल विभागात तसेच सिन्नर तहसील कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे। दोडी खुर्द येथील तक्रारदारांनी त्यांचा मुलगा आणि सुनेच्या नावे गट नंबर 499 मधील 3 हेक्टर 60 आर जमीन नुकतीच खरेदी केली होती। या खरेदीवरून झालेल्या फेरफार नोंद क्रमांक 3345 संदर्भात आलेल्या तक्रारीचा निकाल त्यांच्या बाजूने लावून देण्यासाठी आणि प्रलंबित नोंद मंजूर करण्यासाठी नायब तहसीलदार धनगर यांनी 6 डिसेंबर रोजी तब्बल 10 लाखाची मागणी केली, असे तक्रारीत नमूद आहे। तडजोडीनंतर हा व्यवहार 2.5 लाखांवर ठरला। संशय आल्याने तक्रारदारांनी थेट एसीबीच्या आश्रयाला धाव घेतली। एसीबी पथकाने जाळे रस्त्यास मंगळवार रात्री धनगर यांनी 2.5 लाखाची लाच स्वीकारताना पंचासमक्ष पकडले। त्यांच्या विरोधात नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील अधिकारी संदीप वनवे, प्रमोद पाळदे, शरद हंबाडे आणि युवराज खांडवी यांनी केली। गेल्या महिन्यात सिन्नर तालुक्यातील 2 मंडळ अधिकारी आणि एका तलाट्यावर एसीबीने कारवाई केली होती। आता नायब तहसीलदारांनाही लाच घेताना पकडल्याने सिन्नर तहसील कार्यालयाची प्रतिमा आणखीन मलिन झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। भ्रष्टाचाराची मालिका थांबण्याचं नाव घेत नसल्याने महसूल विभागातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे। या सलग कारवाईंमुळे प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने पुन्हा एकदा कडक भूमिका घेतल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे।